गडचिरोली आष्टी महामार्गावर 2 वर्षांपूर्वीच काँक्रिटीकरण करण्यात आलं, मात्र केवळ 2 वर्षांतच महामार्गाची पुन्हा दुरवस्था झाली आहे। महामार्गाला ठिकठिकाणी भेगा पडल्या, त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय। रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। गडचिरोली जिल्हा सध्या उद्योगाच्या दृष्टिकोनातून प्रसिद्ध असा जिल्हा होत आहे। महत्त्वाचा विषय म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये उद्योगाकरिता जे दळणवळणाकरिता जे रस्ते बनवल्या जात आहेत, त्या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत आहे असं ग्रामस्थांचा आरोप आहे। कारण की गडचिरोली जिल्ह्यातून जो चामोर्शीला जो महामार्ग जातो, राष्ट्रीय महामार्ग आहे, आष्टीपर्यंत जो जातो, त्या महामार्गाचं काम 2 वर्षापूर्वी झालं होतं। परंतु आता रस्त्याची जर तुम्ही अवस्था बघाल तर त्या रस्त्याला असे क्रॅक गेलेले आणि त्या रस्त्याचे भेगा पडून रस्ता हा एक हळूहळू सरकत चाललेला आहे। बघू शकता आपण या ठिकाणी रस्त्याच्या मधामध्ये किती क्रॅका पडलेल्या आहे आणि रस्ता हा पूर्णपणे छिन्न विच्छिन्न झालेला आहे। 2 वर्षापूर्वी या रस्त्याचं काम झालेलं होतं आणि हा राष्ट्रीय महामार्ग आहे। राष्ट्रीय महामार्गावर जर अशा पद्धतीचे जर काम होत असतील तर याकडे प्रशासनाने कशा पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे। या ठिकाणी काही ग्रामस्थ आहे, आपण त्या ग्रामस्थांकडून जाणून घेऊया ते काय सांगणार आहे। ते नेहमी या रोडने प्रवास करतात, काय सांगणार आहे सांगूया। काय सांगाल तुम्ही, काय सांगाल? महत्वाचं म्हणजे माझं दररोज मी चामोर्शी ते गडचिरोली या मार्गावर माझं रोजचं म्हणजे अपडाऊनचं काम आहे। तर मी जेव्हा रोज येतो इथे तर मागील या 2 वर्षात हा काम झालेला आहे, परंतु या 2 वर्षामध्ये मागील 6 महिन्याच्या आधीच या कामाचं पॅचिंग झालेलं होतं। म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम झालं, त्यानंतर त्यांनी पॅचिंग केली। पॅचिंग केल्यानंतर पुन्हा हा मार्ग खराब झालेला आहे। या मार्ग खराब झाल्यामुळे आणि तुम्ही बघू शकता रस्त्याला किती मोठे मोठे भेगा पडलेले आहेत। हे रस्ते खराब झाल्यामुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत। आपण बघू शकता या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी आपण या रस्त्याच्या मधात पडलेल्या ज्या भेगा आहेत आपण दाखवू शकता किती खोल या भेगा आहेत आणि हा रस्ता हळूहळू सरकत चाललेला आहे। महत्वाचा विषय म्हणजे बघा, या ठिकाणी नवीन कामावर इतकी भेग पडलेली आहे आणि ते खोलही तितकीच आहे आणि मधातला हा जो दुजाबकाची जे मधातली जे गॅप आहे ही सुद्धा वाढत चाललेली आहे। इकडे या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी सुद्धा एक गॅप वाढलेली आहे। म्हणजे रस्त्याने रस्ता हा सरकला म्हणायला काही हरकत नाही, कारण की काम हे निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे रस्त्याने जागा सोडलेली आहे, रस्ता सरकत चाललेला आहे। अशाच पद्धतीने पुलावर सुद्धा सलाखी निघालेल्या आहे, पुलांच्या सुद्धा सलाखी निघालेल्या आहे आणि या पद्धतीने निकृष्ट काम झाले असं ग्रामस्थांचा आरोप आहे। भविष्यात या ठिकाणी मोठी दुर्घटना होऊ शकते, याकडे प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। कॅमेरामन गणेश, मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली।